आज आपण माता महाकालीची जी शोभासज्जा असते, नवरात्रीच्या आधी अमावस्येच्या दिवशी मी माता महाकालीची जी पूर्ण पूजा असते ते आपण आई जगदंबेची महाकालीची पूजा जी असते ती मांडवत असतो. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डी येथे भगवतीचे 3 स्वरूप आहे, महाकाली, रेणुका आणि माता जगदंबा. अंबिका, कालिका, रेणुका, चंडिका असं स्वरूपात जगदंबा विराजमान आहे. माता भगवतीचं मळवट वर्षातून फक्त नवरात्रीच्या कालावधीमध्येच मी भरत असतो. देवी तपाला बसल्या असल्या कारणामुळे माता जगदंबेच्या कपाळाला शीतलता प्राप्त व्हावी म्हणून हा मळवट भरण्याचा विधी महाकालीचा आपण नवरात्रीतच करत असतो. एरवी महाकालीला जसं दक्षिणेश्वरीमध्ये किंवा कालीघाटमध्ये मळवट भरला जात नाही, तसंच आपण बिना मळवटाचं देवीला ठेवतो. त्रिनेत्र असल्यामुळे माता भगवतीला मळवट मी भरत नाही, फक्त कुंकूचं बोट जे असतं ते लावत असतो. महाकालीचे वेगवेगळे रूप, वेगवेगळे स्थान आहे आणि आपल्या मंदिरात अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी येथे जे एक रूप आहे ते एक विशेष वेगळं आहे. माता भगवतीची प्रतिमा रक्तचंदनाची आहे व रक्तचंदनाची प्रतिमा असून माता जगदंबेचं रूप जे आहे ते बाकीच्या मूर्त्यांपेक्षा एक आगळं वेगळंच आहे. नेत्र जे आहे ते आपल्याकडं एक वेगळ्याच भावनेने, एक वेगळ्याच प्रेमळतेने बघत आहेत. काळूबाईचं आणि माता महाकालीचं पूर्ण स्वरूप असलेलं हे माता जगदंबेचं मळवट मी आता तुमच्या समोर भरत आहे. हळदी कुंकवाचं लेणं हे सौभाग्य प्रदान करणारं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येक सुवासिक स्त्रियाच्या आयुष्यामध्ये हे सौभाग्य लाभावं, माता भगवती सर्वांना ऐश्वर्य, धन, बळ सगळं काही द्यावं अशी इच्छा भावना माझी या सेवेमागे असते. आपण कोणतं वस्त्र घालतो किंवा काय परिधान करतो याच्याही पेक्षा महत्वाचं आपण कोणत्या भावनेने जगदंबेला पुजतो हे खूप महत्वाचं आहे. महाकालीचा सर्वात प्रिय रंग असणारा म्हणजे तो काळा रंग आहे. ती स्वतः श्यामवर्ण आहे. माता महाकालीला काळ्या रंगाचे वस्त्र देखील घातले जातात. अशी कुठल्याच देवीला काळ्या रंगाचं वस्त्र घातलं जात नाही, परंतु माता महाकालीला आपल्या इथे काळ्या रंगाचं वस्त्र देखील घातलं जातं. जसं कालीघाटमध्ये माता जगदंबेला काली ओढणी, चुनरी किंवा साडी नेसवली जाते, तसं माता जगदंबेला आपण इथं अशा प्रकारे वस्त्र अलंकार करतोय. बघा किती छान सुंदर असा भरजरी बनारसी शालू जे आहे ते आपण जगदंबेसाठी निवडून आणला आणि खूप सुंदर असं रूप माता महाकालीचे दिसणार आहे. बघा वेगवेगळ्या अलंकार जसं जसं तिच्या अंगावर चढतं तसं तसं भगवतीची शोभा जी आहे ती एक वेगळीच वाढत चालते. श्यामवर्ण असल्यामुळं माता महाकालीचं रूप जे आहे ते एक आगळं वेगळं भास करणार आहे. या जगदंबेची सेवा करत असताना पूर्णतः तल्लीन व्हावं लागतं. आता आपण आईसाहेबांना जे गळ्यातलं साजू शृंगार आहे, डोरलं आणि देवीचं मंगळसूत्र, बघा अतिशय सुंदर असं भगवतीचं मंगळसूत्र आता आपण आई जगदंबेला परिधान करायला दिलंय. महाकालीचे विभिन्न रूप आहेत, परंतु काली असं म्हणलं जातं की महाकालीची सेवा घरात करू नये किंवा महाकालीची श्री प्रतिमा जी आहे ती घरात बसू नये असं बरेचसे पूर्वज जे आहे ते सांगत असतात. महाकाली ही स्मशानवासी दैवत असल्यामुळं घरात सेवा करू नये असं म्हणलं जातं, परंतु कालीसारखं मया आणि कालीसारखी दया देणारं दैवत कोणतंच नाही. जर ती मातृत्व भावनेने आपल्या घरात देखील बसवली तरी माता महाकाली प्रत्येक स्थानात चालते, परंतु त्याचं पावित्र्य जे आहे ती चल प्राणप्रतिष्ठा माता जगदंबेशी करायची आहे, तेव्हा आपण घरात स्थापित करू शकतो. अचल प्राणप्रतिष्ठा करून महाकालीची स्थापना करता येत नाही. आता याच्यातलं जे माता महाकालीचे जटा किंवा केस आहेत ते लावायचे राहिलेत. आता केस लावल्यानंतर देवीला एक आगळा वेगळाच स्वरूप येतो, एक आगळा वेगळाच जे रूप आहे ते प्रदान होतं.